मंत्री राहिले, अनेक वर्ष उपमुख्यमंत्री राहिले, या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या बाबतीतला FIR घेतला नाही, पण कर्नाटकामध्ये अध्यक्ष महोदय अजितदादांचा FIR आता स्वीकारण्यात आलेला आहे। अध्यक्ष महोदय, हा झिरो FIR च्या अंतर्गत हा स्वीकारलेला FIR मी तुमच्या समोर आणतो। काल संध्याकाळी झालेला हा FIR हा आज सकाळी या राज्याचे, महाराष्ट्र राज्याचे DG कडे, त्या राज्य सरकारकडनं, त्या तिथं असणाऱ्या DG कडनं कर्नाटकाच्या हा इथं ऑनलाईन ट्रान्सफर करण्यात आलेला आहे। आता DGनी ठरवायचं, होम मिनिस्टरनी ठरवायचं या FIR चं करायचं काय अध्यक्ष महोदय। हा असाच तुम्ही अडखळीत ठेवायचा का तो स्वीकारायचा? तो स्वीकारून बारामतीला पाठवायचा आणि याच्या पुढे अजितदादांचं इन्व्हेस्टिगेशन होत असताना या FIR लाच केंद्रबिंदू ठेवून अध्यक्ष महोदय इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी झालं पाहिजे। ठीक आहे, कर्नाटक आपल्या देशामध्ये येतो, एक आपलं राज्य आहे, या देशातलं राज्य आहे, आपण भारतीय आहोत। त्यांनी अजितदादांना न्याय देण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी केला। तर माझी या सरकारला विनंती आहे, CM साहेबांना विनंती आहे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे, खास करून सुनित्रा काकींना विनंती आहे की ठीक आहे, कदाचित काही अडचणी असतील, त्यामुळे काही गोष्टी तिथं होत नसतील, पण आम्ही प्रयत्न करून, कार्यकर्त्यांनी प्रयत्न करून हा FIR कर्नाटकामध्ये केलेला FIR आता इथं ट्रान्सफर झाला या महाराष्ट्रामध्ये, तर या बाबतीत इथं तो एक्सेप्ट करून याच्यावर इन्व्हेस्टिगेशन अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी झालीच।